दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज अर्थात 15 एप्रिल 2025ला थोडीशी उशिरा एक पोस्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे. तीच पोस्ट आपण या स्क्रीनवरती पाहत आहोत. शालेय पोषण आहार संदर्भात बॅकडेट एंट्री संदर्भातली ही पोस्ट आहेत. बघूया पोस्टमध्ये काय आहे. माननीय संचालक कार्यालय पुणे यांनी एक विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळांकरिता माहे एप्रिल 24 ते मार्च 2025 या कालावधीकरता बॅकडेटेड डाटा एंट्रीची सुविधा MDM पोर्टलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. सदरची सुविधा दिनांक 15/4/25 ते दिनांक 24/4/25 पर्यंत उपलब्ध आहे. तरी कृपया तालुक्यातील सर्व शाळांना याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत. सदरची सुविधा अंतिम आहे. यानंतर प्रलंबित माहिती भरण्यासाठी सुविधा मिळणार नाही याची नोंद घ्यावी. माननीय संचालक पुणे यांचे निर्देशानुसार. म्हणजे आपल्याला याआधी जी बॅकडेटची मुदत मिळाली होती 15 तारखेपर्यंत, ती फक्त मार्च महिन्याची आणि एप्रिलचे चालू 15 तारखेपर्यंतची ती मुदत होती. तर बऱ्याच जणांना तो संभ्रम झाल्यामुळे या पोस्टकडे थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. तर नीट लक्षात घ्या की इथं जी आहे, ही जी आता मुदत आपल्याला मिळालेली आहे 24 एप्रिल 2025 पर्यंत, ही मुदत जी आहे ती मागच्या 2024-25 या आर्थिक वर्षातील माहिती भरण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे. आणि ही बॅकडेटेड डाटा एंट्रीची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर लवकरात लवकर आपण एप्रिल 24 पासून तर मार्च 25 पर्यंत जे काही आपले बॅकडेटेड एंट्री राहिले असतील ते आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. तर हे करण्यासाठी आपण वळूयात आपल्या MDM पोर्टलकडे. आणि जे पोर्टल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की होम स्क्रीनवरती कसं आणायचं आहे. कारण आपल्याला ॲपला अडचण येत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस क्रोम ब्राउझरवरती जाऊन टाईप करणं, त्याऐवजी आपण ते जे पोर्टल आहे क्रोममधून ते आपल्या होम स्क्रीनवरती आपण सेव्ह केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. तर त्या अटॅच केलेल्या पोर्टलकडे बघा, इथे सरळ लिहिलेलं आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण MDMच्या पोर्टलवरती जाणार आहोत आणि हे आपल्या होम स्क्रीनवरती अटॅच कसं करायचं, त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगामध्ये पुन्हा तीच जी आहे ती माहिती दिसते. ग्रामीण भागातील व केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळेकरता माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीकरता बॅकडेटेड डाटा एंट्रीची सुविधा PM पोषण पोर्टलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. सदरची सुविधा दिनांक 15/4/25 ते दिनांक 24/4/25 पर्यंत उपलब्ध आहे. सदरची सुविधा अंतिम आहे. यानंतर प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा मिळणार नाही याची नोंद घ्यावी. तर आपण नेहमीप्रमाणे या पोर्टलवरती लॉग इन होऊयात. आपला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून. लॉग इन झाल्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्स आपल्याला नेहमीप्रमाणे क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथं आपल्याला समोर असं कॅलेंडर येईल. तर इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या कॅलेंडरचे स्क्रीनशॉट काढून घेणे. कारण जोपर्यंत आपण कॅलेंडरचे स्क्रीनशॉट काढून ठेवणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपले राहिलेले दिवस कोणते आहेत त्या महिन्यातले ते शोधणं अवघड होईल. त्यामुळे स्क्रीनशॉट काढूया. सगळ्यात आधी आपण इयरचं जे टॅब आहे त्याला क्लिक करून बघूयात. आता इथे आपल्याला इयर निवडायचं आहे 2024. त्यानंतर इथे एप्रिल आलेला आहे. त्यानंतर याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे. जे निळसर रंगामध्ये दिसत आहेत ते दिवस आपण माहिती भरलेले आहेत. मधले जे दिवस आहेत ते आपण माहिती भरलेली नाहीत. त्यानंतर इथे आपल्याला जून महिना निवडायचा आहे. जून महिना निवडल्यानंतर त्याही कॅलेंडरचा आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्यानंतर जुलै, या पद्धतीने आपल्याला सगळे जे महिने आहेत मार्च 25 पर्यंत त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर आपल्याला इथे मेनू या
टॅबवरती क्लिक करायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर MDM डेली अटेंडन्स ही 2 नंबरची टॅब आहे त्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा पांढऱ्या याच्यामध्ये आपल्याला MDM डेली अटेंडन्स दिसेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जर आपल्याला पुन्हा कॅलेंडर आलं तर त्याला आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर इथे बघा डेट आहे. डेटचे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. डेटचे इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला महिना आलेला आहे. मात्र साल जे आहे ते 25 आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे बघा आपल्याला 24ची सुविधा दिल्यामुळं आता 2024 हे सालसुद्धा इथे ओपन होत आहे. आधी फक्त 2025 ओपन होत होतं. तर या 2024ला आपण क्लिक करून घेऊयात. त्यानंतर आता एप्रिल हा महिना आलेलाच आहे. त्यानंतर एप्रिलचे हे जे दिवस आहेत, त्यातून आपल्याला ज्या दिवसाची माहिती भरायची आहे, त्या दिवसावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला डाळ जी असेल ती डाळ निवडून घ्यायची आहे. डाळ निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला आपला शाळेचा पट टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एखाद्या वेळेस आपल्याला बाहेर पोर्टलवरून फेकलं जाईल. पुन्हा आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. इथे अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे असं आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून हिरव्या याच्यामध्ये दिसेल. त्याला आपण कट करायचं आहे. कॅलेंडर पुन्हा कट करायचं आहे. पुन्हा आपल्याला आपली दुसरी तारीख इथे निवडायची आहे आणि आपले सर्व महिन्यांची माहिती इथे भरून घ्यायची आहे. तर ही पुन्हा एकदा आपल्याला एक संधी मिळालेली आहे. तर आपण राहिलेले आपला सर्व बॅकडेटेड एंट्री करून घ्यावीत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.